खरंच सिरियसली मस्त बनतंय. काय काय घेऊन आले मार्केट मधून ते दाखवते. I feel lucky when someone calls me madam. Really feel lucky. Because मला असं नेहमी वाटतं किंवा मला सगळे मॅडम मॅडम म्हणायला पाहिजे आणि मी सुद्धा मॅडमसारखी ड्रेसअप केली पाहिजे. कोणी ताई किंवा दुसरं काही गोष्टीने हाक मारलं तर मला बिलकुलसुद्धा नाही आवडत. एकदम भंगर फील येते मला. मॅडम बोला मला आवडेल. आत्ता मार्केटला जाऊन आले, तर मी काय काय घेऊन आले मार्केटमधून ते दाखवते. तर हे भावासाठी घेतले आणि हे तिखट, 2 प्रकारचे तिखट आहे. हे लाल तिखट, हे काळे तिखट. मग त्यानंतर हे थोडे भाज्या आणले. भाज्या म्हणजे ह्यामध्ये कैरी आहे, कोथिंबीर आणि लिंबू. मग त्यानंतर हे मटकी मिसळसाठी मटकी आणि अद्रक. हे झालं. तर आता स्पेशल गोष्ट आणते ते माझ्यासाठी. ते म्हणजे हे पेन, हे ब्लू पेन, हे रेड पेन आणि हा ग्रीन कलरचा पेन. अँड फायनल थिंग, daily dose of affirmation. I love myself, I believe in myself, I support myself. हॅलो गाईज, मी बनवत आहे फ्रेंच फ्राईज. कारण की आज माझ्या हजबंडचा, माझा आणि भावाचा तिघांचा पण उपवास आहे. आणि माझ्या हजबंडची अशी सवय आहे की ते उपवास असल्यानंतर साबुदाणा खिचडी नाही खात, भगर ते पण नाही खात. फक्त त्यांना लागतं फ्रेंच फ्राईज. तर म्हणून बनवत आहेत फ्रेंच फ्राईज, सॉल्टेड फ्रेंच फ्राईज. आणि हे इथं पूजा करत आहे. मध्ये व्हिडिओ छान बनत आहे. तर आता आपली कढई गरम झालेली आहे. बघा, मध्ये मी तेल टाकते. खूप कमी तेलामध्ये जास्त फ्रेंच फ्राईज तळले जातील. आपल्याकडे तेलाची कुवा नाही आहे एकतर. मस्त कडक तेल गरम होऊ द्या. मग त्यानंतर मी हे फ्राईज तळून घेऊ. आणि ह्याच्यासोबत काय नाही, फक्त सॉल्टेड फ्रेंच फ्राईज किंवा त्याला चालतं ना. बटाट्याची खिचडी खाऊ शकतो, तर फ्रेंच फ्राईज का नाही खाऊ शकत, राईट? पेपर टाकते. तर अशा प्रकारे ह्यांची पूजा
झालेली आहे. त्यात असेल ना, त्यातच शोधा खाली. ते चुकलं असेल ना. ओलीच आहे, ते पण ओली आहे. 4 टी-शर्ट आहेत वरती तुमचे, ते 4च्या 4 धुवायला किंवा धुतलेले. एक काम करा, तुम्ही कपाटातून घ्या एखादी. कपाटात आहेत, तेलाचा वास येतो. घेताय का? कुठे चालले तुम्ही आता? कुठे? मंदिरला. किती वेळ लागेल पुन्हा यायला? कपड्याची चावी शोधा. मस्त तापलेलं आहे तेल. पुन्हा इथेच ठेवू, नाही तर पुन्हा ओलं झाले ना मग प्रॉब्लेम होईल. टाकून बघू का? एक फ्रेंच फ्राईज टाकून बघू. अजून नाही झालं, अजून थोडं कडक व्हायला पाहिजे. नाही दिसते का? थोडं टाकलं. तेल भरपूर टाकलेले, म्हणजे पूर्ण फ्रेंच फ्राईज त्यामध्ये डुबले. डुबले इन द सेन्स, डुबले म्हणजे डुबलेला मराठीत काय बोलतात? बुडले. मस्तपैकी फ्रेंच फ्राईज तेलामध्ये बुडले. हे बघा. हाय फ्लेम वरती तळत आहे. त्याला असं 2 मिनिट फ्राय करते, क्रिस्पी फ्राय करते, मग देन पलटवते. सापडलं टी-शर्ट? कशात होतं? कॅश नाही आहे, ऑनलाईन देऊ? कशासाठी पाहिजे पण? ऑनलाईन नसते का तिकडे पेट्रोल पंपावरती? काय बोलले का? काय बोलले का? त्यांना ऍक्च्युली पेट्रोल भरायचं, माझ्याकडे कॅश नाही. खरंच सिरियसली मस्त बनतंय. म्हणजे ह्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच नाही टाकलं, जस्ट असंच पहिला हे असे शेपमध्ये कट करून घेतले, मग देन बॉईल करून घेतला. थोडं असं मऊ हे असेल, मऊ पण जास्त मऊ नाही व्हायला पाहिजे, थोडंसं बॉईल करून घेतलं मी बेसिकली. त्यानंतर थोडं सुकवले. सुकून झाल्यानंतर फॅन खाली जवळजवळ अर्धा तास मी फॅन खाली ठेवलं. फ्राईजना बॉईल करून झाल्यानंतर त्याला सुकवलं, मग त्यानंतर फॅन खाली ठेवलं. फॅन आता तळायला घेतलं. फॅन खाली सुकले अर्धा तास व्यवस्थित. हे बघा, खूप छान वाटतं. हे बघा, हे बघा. पटापट काढून
काढून घेते, नाहीतर पुन्हा हे होतील, काय बोलतात, करपून जातील. खरंच मस्त बनते यार, वाटलं ना तुम्हाला. कारण की मी नेहमी कॉर्नफ्लॉवरमध्ये बनवते. Amazing. जास्त नाही टाकायचं, एकदम कमी टाकायचं. जास्त तेलामध्ये कमी फ्राईज तळायचे. हे बघा यार, ह्यामध्ये फेरी फेरी काश फेरी फेरी मसाला टाकून खाल्ले असते मी. माय गॉड. आपण उकडवताना सॉल्ट टाकल्यामुळे थोडं सॉल्टी वाटत आहे. कॅचचा पेरी पेरी मसाला आहे. ह्यामध्ये भरपूर मसाला आहे, पण नाही खाऊ शकत आज. उपवास जे आहे, उपवास. आल्या वाढून देऊ का? वाढून देऊ अजून 5 मिनिटांनी का? हे कसं आहे ते राहू द्या, भाजी बनवायचे ते. संध्याकाळी काय करू? 5 मिनिटात खायचं नाहीये का? सॉल्ट टाकू? पांढरा सॉल्ट टाकू का? पांढरा सॉल्ट काय टाकायचं? हा, त्याचा पण उपवास आहे. त्यासाठी कांदे म्हणलं नाही, बनवते पण. कशा दाखवतो? असं बॉईल करून बनवलं ना, छान लागतं. मीठ कमी आहे, सेंद्रिय मीठ, पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट, हिमालयन सॉल्ट. छोट्या ह्याच्यामध्ये पण आहे ना. भरायचं. गाईज, मी आज दम आलू बनवलं आणि ते पण म्हणजे एकदम टेम्पटिंग दिसतंय.
ते पण फर्स्ट टाइम बनवलं. मला ॲक्च्युली ना छोटे छोटे आलू दिसले मार्केटमध्ये. नाही ॲक्च्युली मी नाही आणले, छोटे आलू माझ्या हस्बंड आणले होते. मग त्यानंतर आठवलं अरे दम आलू छोटे छोटे आलूनेच बनवतात, म्हणून मी काय केलं मस्तपैकी आलू दम आलू बनवलं.